मेहकर तालुक्यामध्ये सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचं असं शहर म्हणजे डोणगाव शहर. प्राचीन काळातील बाजारपेठ, अतिशय सुंदर आणि सुसंस्कृत असं शहर. या शहरामध्ये आजची लोकसंख्या ही 20 ते 25 हजाराच्या दरम्यान आहे. या गावातील ग्रामपंचायत तसेच गावकऱ्यांची मागणी या अनुषंगाने डोणगाव ग्रामपंचायत ही नगरपंचायतीमध्ये रूपांतरित व्हावी यासाठी रीतसर प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनास प्राप्त झालेला आहे. परंतु 1 वर्षापूर्वीपासून या प्रस्तावावर कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही. मी प्रामुख्याने जनतेची मागणी आणि डोणगाव नगरीची आवश्यकता म्हणून डोणगाव ग्रामपंचायत ही नगरपंचायतीमध्ये रूपांतरित व्हावी यासाठी मागणी केलेली आहे. त्याचबरोबर डोणगाव जिल्हा परिषद सर्कलमध्ये येणाऱ्या प्रत्येक गावात जलजीवन मिशनच्या पाणीपुरवठा योजना ह्या अपूर्ण आणि अर्धवट आहेत. या गावामध्ये पाण्याचं दुर्भिक्ष आहे. मी यापूर्वीसुद्धा जलजीवन मिशनच्या सर्वच्या सर्व योजना ह्या लवकरात लवकर पूर्ण करून या सर्कलमधील प्रत्येक गावामधील नागरिकांना, महिलांना पाणी मिळावं यासाठी सुद्धा पाठपुरावा केला आहे. त्याचबरोबर डोणगाव शहरामध्ये घाणीचं साम्राज्य त्या ठिकाणी सर्वत्र पाहायला मिळते. या डोणगावमधील वार्डांमध्ये महालक्ष्मीनगर आणि इतर महत्त्वाच्या ठिकाणी जाण्यासाठी रस्ता नाही. त्याचबरोबर विद्यार्थींना आपल्या शाळेपर्यंत जाण्यासाठी सुद्धा रस्ता नाही. हे रस्ते तात्काळ दुरुस्त करून त्या ठिकाणी नागरिकांना सुविधा करून द्यावी अशी सुद्धा मागणी केली आहे. या मागणीच्या सोबत महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी जो 1 रुपयामध्ये पीक विमा ही योजना आकस्मिकपणे बंद केली. या योजनेच्या माध्यमातून परिसरातील आणि संबंध महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना साधक बाधक अशी रक्कम मिळायची. गेल्या 24, 25 आणि 26मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे डोणगाव जिल्हा परिषद सर्कलमधील प्रत्येक गावामध्ये शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे. सरकारनं ही योजना बंद केल्यामुळे या शेतकऱ्यांना झालेल्या नुकसान भरपाईची जी काही रक्कम आहे ती आता मिळणार नाही. कारण 1 रुपयामध्ये पीक विमा योजना ही शेतकऱ्यांसाठी अतिशय लाभदायक होती. 1 जुलै ते 30-31 जुलैच्या दरम्यान दरवर्षी हे अर्ज भरण्याची मोहीम शासनामार्फत त्या ठिकाणी राबवली जायची आणि शेतकऱ्यांना केवळ 1 रुपया भरून पीक विमा त्या ठिकाणी मिळायचा. परंतु सरकारला शेतकऱ्यांचा हा प्रीमियम भरण्याचं जीवावर आलं. त्यामुळे त्यांनी अचानक रातोरात ही योजना त्या ठिकाणी बंद केली. मी बुलढाणा जिल्हाधिकारी साहेब यांच्या मार्फत शासनास अशी विनंती केली आहे की ही 1 रुपयामध्ये असणारी पीक विमा योजना पूर्ववत पहिल्यासारखी त्या ठिकाणी चालू करावी. नवीन सुधारित पीक योजना ही शेतकऱ्यांसाठी उपयुक्त नाही. त्याला कारण असं आहे की या योजनेमधील नवीन तरतुदीनुसार कापणीच्या आणि काढणीच्या मधात येणारे संकट, त्यामध्ये अतिवृष्टी, पूर, त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे रोग, या सगळ्या गोष्टींना आधी या योजनेतून कव्हर होतं. शेतकऱ्यांना अतिवृष्टी झाली, पूर आला किंवा एखादा रोग आला तरीसुद्धा नुकसान भरपाई मिळायची. परंतु आता काढणीच्या नंतर म्हणजे पीक काढणीच्या नंतर जो अहवाल आहे त्या अहवालावर हा पीक विमा आणि भरपाई त्या ठिकाणी मिळणार आहे. म्हणजे हा अहवाल जो आहे हा तलाठी आणि मंडळ अधिकारी त्या ठिकाणी देतील आणि त्याच्यानंतरच शेतकऱ्यांना भरपाई मिळेल. म्हणजे याच्यावरनं असं लक्षात येते की या पीक विमा कंपन्यांनी जर तलाठी आणि मंडळ अधिकारी यांना मॅनेज करून काढणीनंतर जर नुकसानच झाले नाही अशा प्रकारचा अहवाल जर समजा दिला तर शेतकऱ्यांना पीक विमा भरपाई देण्याची आवश्यकता पडणार नाही. म्हणजे सरकारने एक प्रकारे या योजनेतला जो राम होता तोच काढून घेतला. माझी सरकारला आणि आपल्या स्थानिक लोकप्रतिनिधींना एक विनंती आहे की आज 3 तारीख आहे आणि अधिवेशनाचा आज बहुतेक संध्याकाळपर्यंत सूप वाजणार आहे. परंतु ताकदीनिशी या योजनेच्या बाजूनं किंवा ही योजना पूर्ववत राहावी आणि 1 रुपयामध्ये शेतकऱ्यांना पीक विमा मिळावा, याचा प्रीमियम सरकारने भरावा, यासाठी तेवढ्या जोरकसपणे मागणी त्या ठिकाणी कोणत्या आमदाराने किंवा कुठल्याही विरोधी पक्ष नेत्याने केलेली त्या ठिकाणी आढळली नाही. आज फक्त अधिवेशनाच्या बाहेर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या आमदार रोहित पवार साहेबांनी या गोष्टीची मागणी केली. परंतु ती मागणी सभागृहाबाहेर केली, सभागृहामध्ये नाही केली. मी या ठिकाणी आवर्जून सांगतो की मेहकर तालुक्यामध्ये कुठलाही लढा असो, कुठलाही संघर्ष असो, हा डोणगाव या गावातून किंवा डोणगाव जिल्हा परिषद सर्कलमधून झालेला आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटामार्फत 2 दिवसापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांना ही योजना पूर्ववत करावी अशी त्या ठिकाणी मागणी केलेली आहे. या मागणीच्या संदर्भात येणाऱ्या 3 ते 4 दिवसामध्ये डोणगाव जिल्हा परिषद सर्कलमध्ये येणाऱ्या गावांमधून, त्यामध्ये लोणीगवळी, भोसा, भिवापूर, आंधरुड, त्यानंतर डोणगाव, गोगाव, दांदडे, त्यानंतर पांगरखेड आणि कराळवाडी आणि नागापूर या सर्व गावांमधून
माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना या सगळ्या परिसरातील 11,111 शेतकऱ्यांच्या सह्याचं निवेदन त्या ठिकाणी देणार आहोत। उद्या 4 तारखेपासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट यांच्या आमच्या माध्यमातून ही सह्याची मोहीम त्या ठिकाणी आम्ही राबवणार आहे। सर्वप्रथम या मोहिमेची सुरुवात लोणीगवळीपासून करणार आहे आणि 11,111 शेतकऱ्यांच्या सह्यानिशी 1 रुपयामध्ये पीक विमा योजना पूर्ववत पहिल्यासारखी करावी आणि शेतकऱ्यांच्या पिकाला त्या ठिकाणी विमा कंपनीमार्फत संरक्षण द्यावं अशी निवेदनामार्फत विनंती करणार आहे। झालेल्या अतिवृष्टीमध्ये सन्माननीय केंद्रीय मंत्री त्याचबरोबर आपल्या विभागाचे मेकर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ खरात साहेब त्याचबरोबर माजी आमदार डॉक्टर संजय रामकर साहेब यांनी शासन दरबारी त्या ठिकाणी नुकसान भरपाई मिळावी म्हणून केंद्रीय मंत्र्यांनी बावनकुळे साहेबांची भेट घेतली। त्याचबरोबर सिद्धार्थ खरात साहेबांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, परंतु हा पीक विमा ही योजना या ठिकाणी बंद केल्यामुळे साधक बाधक अशी रक्कम शेतकऱ्यांना मिळायची ती आता मिळणार नाही आणि NDRF असो किंवा महसूलचे किंवा मग शासनाचे काही नुकसान भरपाईचे नियम असो या नियमामधून अतिशय तुटपुंजी अशी मदत त्या ठिकाणी मिळणार आहे। मदत 100% मिळणार त्यात शंका नाही, परंतु शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीच्या प्रमाणामध्ये ही मदत मिळेल असं वाटत नाही। शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं त्यांच्या नुकसान भरपाईचा जो काही लाभ व्हायचा तो विमा कंपन्यांच्या आणि या 1 रुपयामध्ये असणाऱ्या पीक विमा योजनेतून व्हायचा, परंतु सरकारने आता त्यांचे पैसे वाचवण्यासाठी किंवा मग शेतकऱ्यांविषयी यांना अनास्था असल्यामुळे किंवा शेतकऱ्याचं काही देणं घेणं नाही अशा अनुषंगाने हा जो पीक विमाचा म्हणजे पीक विमा योजना बंद करण्याचा जो घाट घातलाय याच्या विरुद्ध आपल्यालाच शेतकऱ्यालाच पेटून उठावं लागणार आहे आणि आपली मागणी ही मुख्यमंत्र्यांसमोर चोरकसपणे मांडून ही योजना पूर्ववत पहिल्यासारखी सुरू करून घ्यावी लागणार आहे। 11,111 शेतकऱ्यांच्या सह्यांसाठी आम्ही प्रत्येक गावामध्ये डोंगरगाव जिल्हाभर सर्कलमधील प्रत्येक गावामध्ये जाऊन सह्या आणणार आहे आणि हे निवेदन देऊनही जर माननीय मुख्यमंत्री साहेबांनी ही पीक विमा योजना पूर्ववत पहिल्यासारखी चालू केली नाही तर येत्या 15 दिवसामध्ये डोंगरगाव या ठिकाणी परिसरातील सर्व शेतकऱ्यांना सोबत घेऊन साखळी उपोषण सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट यांच्या आमच्या मार्फत करण्यात येणार आहे। माझी अशी विनंती आहे की एकदा ही योजना आता का डब्यात गेली तर परत अशी चांगली योजना सरकार आणणार नाही, त्यामुळे ही योजना बंद होऊ नये यासाठी पक्षीय राजकारण गट तट आणि इतर सगळ्या हेवे देवे बाजूला ठेवून आमच्या या प्रयत्नाला परिसरातील शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी पाठिंबा द्यावा व आमच्या सह्याच्या मोहिमेमध्ये सहभागी व्हावा अशी मी प्रशांत पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट मार्फत मी सर्वांना विनंती करतो। धन्यवाद।